टायगर गाव एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. तर स्ट्राईकला फलंदाज विकी म्हात्रे. फुलटा चेंडू दिशा दिली आहे अप्रतिम फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. संगनायक रुपेशच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी श्रीगणेश करतोय. 2 धावांनी संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज विकी म्हात्रे. खूप मोठं नाव आहे वसार संघाच्या माध्यमातून. सुरेंद्र लोखंडे सज्ज होतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश पवार, स्क्वेअर लेगचे पंच विश्वास पाटील. सुरेख चेंडू फेकला होता इन स्विंगच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. सरळ जाऊन यष्टिरक्षक बाला बोराडेच्या हातामध्ये विसवतोय. या दरम्यान निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी होते या P1च्या षटकामध्ये. सुरेख चेंडू फेकला स्क्वेअर द विकेट खेळतोय. एक धाव पूर्ण करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. रुपेश येतो चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एक गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ खिडकाली आयोजित श्री खिडकालेश्वर चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता. जेलची संधी असेल पोहोचू शकला नाही परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 3 धावा जरूर वाचवल्या संघनायकाने आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय श्री खिडकालेश्वर चषक 2018 हे आयोजन आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज सुरेंद्र लोखंडे. खूप मोठं नाव आहे नवपाडा संघाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू फेकला होता आउटस्विंगच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू फेकतोय आणि 5 धावा खर्च करतोय. पावसाच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज सुरेंद्र लोखंडे. सुरेख चेंडू फेकला तर लोअर फुलटॉस चेंडू फेकला तर फक्त दिशा देतो. स्क्वेअर द विकेट खेळतोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पलीकडे फरार. पहिला दणदणीत चौकार येतोय वसार संघाच्या माध्यमातून जगदीश दुधकरच्या बॅटमधून. हॅलो पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय गावदी वसार संघाची 9 धावा धावफलकावरती संत आणि सावध सुरुवात करतोय या 20 वसार संघ. कारण की गोलंदाजी ही खूप सुरेख आहे वसार संघाच्या माध्यमातून. आदेश असेल, गिरीश असेल, सुनील वायले उर्फ बारके असतील हे असे प्रमुख गोलंदाज आहेत वसार संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय या P2च्या षटकामध्ये बाला बोराडे. पुन्हा एकदा खूप मोठं नाव आपण पाहतोय नवपाडा संघाच्या माध्यमातून बाला बोराडेचं. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय 20 विकी म्हात्रे. सुरेख चेंडू फेकला होता. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लाजवाब देखणा नजाकत बरं फटका. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय इन डबल फिगर मध्ये 13 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात करतोय. फ्लाइंग स्टार्ट करतोय. स्वप्नवत सुरुवात करतोय वसार संघ या श्री खिडकालेश्वर चषक 2018 मध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती. दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय खिडकाली गाव एंड कडून. फुलटॉस चेंडू फेकलाय. स्क्वेअर द विकेट खेळतोय. एक धाव पूर्ण करतोय. उचलण्यासाठी वेळ घेतोय या 20 क्षेत्ररक्षक होते स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. प्रतीक फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती. ग्लोबल टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. थेट प्रक्षेपण केलं जात आहे
घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जाते ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. सुरेख चेंडू फेकला होता, ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो, मिस टायमिंग फटका आहे, जेलची संधी असेल, जेल सोडला जातोय यश चौधरीच्या माध्यमातून आणि चेंडू सीमा पलीकडे फरार 4 धावांसाठी. थँक्यू सो मच. नक्कीच डायगर क्रिकेट संघाचं आणि डायगर ग्रामस्थ मंडळाचं नक्कीच आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध झालं. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता, ब्रह्मास्त्राचा वापर करतोय, यॉर्कर चेंडू फेकतोय गोलंदाज बाळा बोराडे. तोपर्यंत 2 धावांचा उदी होता. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रुपेशच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या धब्बलकावरती 20 धावा, धब्बलकावरती 20 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. यावेळी विकी मात्रे आणि जगदीश दुधकर मध्ये. सुरेख चेंडू फेकला, जोर अभि स्ट्रॉंग अपील केला ते. या अपिलामध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त होता. पंचाने हेच सेरलं आणि आपण जर पाहिलं गेलं तर 1 धाव अंकित केला ते. बॅट कटचा इशारा येतोय. धावसंख्या धब्बलकावरती आपण पाहतोय 21 धावा, धब्बलकावरती गणपती बाप्पाचा शुभ आकडा 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. धावफलक यावेळी गावदेवी वसार संघाचं दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फेकलाय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा पलीकडे फरार. लॉंग स्टॉप क्षेत्र क्लिअर करतोय 4 धावांसाठी. गुड शॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12.50च्या सरासरीने 25 धावा धावफलकावरती बिनबाद 25 अशी अप्रतिम सुरुवात करतोय गावदेवी वसार संघ या सामन्यामध्ये. डीजे दोन षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती अप्रतिम सुरुवात करतोय गावदेवी वसार संघ या सामन्यामध्ये. सामना आपण पाहतोय यावेळी पहिल्या फेरीमधील पहिला विद्यमान सामना आपण पाहतोय. यावेळी गावदेवी वसार विपक्ष आपण पाहतोय. यावेळी नवपाडा या 2 संघांमध्ये विकी मात्रे जर पाहिलं गेलं तर 7 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं. आतापर्यंत नाबाद खेळतोय तब्बल 200च्या स्ट्राईक रेटने. तर जगदीश दुधकर 5 चेंडूमध्ये 11 धावा आपण पाहतोय. यावेळी 11 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. अप्रतिम माहिती आपण पाहतोय. यावेळी आमचे साथी समालोचक कलंबोलीवरून आलेत. यावेळी प्रवीण अर्जुने सर. त्यानंतर जर पाहिलं गेलं राज पाटील खिडकाल यांच्या माध्यमातून सुरेख चेंडू फेकला होता. गती परिवर्तन, धावबादची संधी असेल, झेल पकडला जातोय. झेलबाद आहे की धावबाद आहे प्रश्न नक्कीच विचारला जातोय पंचांकडे. पंच निर्णय आपण कळवायचा आहे. यावेळी धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय विकी मात्रे. बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का बसतोय गावदेवी वसार संघाला. बिग विकेट विकी मात्रे ची खेळी संपुष्टात. थँक्यू सो मच. 7 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. उपयुक्त खेळी करून गेला यावेळी विकी मात्रे. 25 या धावसंख्येवर सांघिक यश मिळालं. यावेळी आपण पाहतोय नवपाडा संघाला गोलंदाज रुपेश संगनायक आहे. नवपाडा संघाच्या माध्यमातून एक जादुई गोलंदाज आपण पाहतोय. एक फिरकी आक्रमण आपण पाहतोय. यावेळी रुपेशच्या माध्यमातून नवपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय राईट टर्म ओव्हर द विकेटचा मार करतोय पुन्हा एकदा रुपेश.
तर नवीन फलंदाज आपण पाहतोया 20 ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो रवी वाहिले येतोय नो स्ट्राइक इनला इन ॲट नंबर 3 तर स्ट्राइकला फलंदाज जगदीश दुधकर सुरेख चेंडू फेकला तो स्क्वेअर विकेट खेळतोय गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पलीकडे षटकार धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती सुरेख चेंडू फेकला होता शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला तो हुक करतो चेंडूला खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा यश चौधरीच्या माध्यमातून चेंडू सीमा पलीकडे 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी गुड शॉट थँक्यू सो मच आता मात्र रुपेशच्या गोलंदाजीवरती प्रतिहल्ला चढवला जातोय फलंदाज जगदीश दुधकरच्या माध्यमातून खूप मोठं नाव आहे वसा संघाच्या माध्यमातून सातत्याने सलामीला येत असतो फलंदाज आपण पाहतोया 20 जगदीश दुधकर त्यापुढे सामना असेल दावडी विपक्ष माऊली 11 वडवली या दोन संघांमध्ये जोरदार अपील केले आणि फलंदाज आपण पाहतोया 20 बाद बिग विकेट जगदीश दुधकर बॅक टू द पवेलियन अजून एक धक्का बसतोय या 20 आपण पाहतोय गावदेवी वसार संघाला थँक्यू सो मच तर विनंती असेल सूर्यदादा चौधरी यांना की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत या श्री खिडकलेश्वर चषक 2018 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे विनंती असेल सुरत दुधकर येतोय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय तर 8 चेंडू मध्ये 21 धावांची लाजवाब खेळी साकारली या 20 फलंदाज जगदीश दुधकरने आपल्या संघासाठी तर नक्कीच जर पाहिलं गेलं तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती 2 फलंदाज गमावलेत गावदी वसार संघाने 35 या धावसंख्येवरती रवी वाहिले आणि आपण पाहतोय 20 त्याला साथ देतोय तो म्हणजे फलंदाज सूरज दुधकर अंडर 21 चा हा खेळाडू आपण पाहतोय परंतु फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली वसार संघाच्या माध्यमातून सूरज दुधकर संघाचा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय गोलंदाज रुपेशला एक सफलता प्राप्त करतोय या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती आतापर्यंत या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झालेत परंतु एक फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झालाय आणि एक फलंदाज नक्कीच झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय पुढील चेंडू पुन्हा एकदा सूरज सुरेख चेंडू फेकला होता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय हीच तर ओळख आहे आपण पाहतोया 20 गोलंदाज रुपेशची आणि आपली ओळख सिद्ध करतोय या मैदानावरती रुपेश धावसंख्या स्थगित धावसंख्या धावफलकावरती 35 धावा रिव्हर्स टीम करतोय सुरेख चेंडू फेकला होता वाईटचा इशारा येतोय आयसीसी नियम क्रमांक 22 लगावला जातोय एकूण क्रिकेट जर पाहिलं गेलं तर 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं त्यातलाच आयसीसी नियम क्रमांक 22 लागू होतोय मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती 36 धावा सुरेख चेंडू फेकला रिव्हर्स टीम करतोय या दरम्यान सुरेशजी चौधरी साहेबांचं आगमन हार्दिक स्वागत दरम्यानचा निर्धाव चेंडू फेकला जातोय 3 षटकांचा खेळ संपलाय 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12.00 च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय गावदी वसार संघाची तर ड्रिंक्स टीव्ही ज्युपिटर आपण पाहतोय 20 मैदानावरती जाते तर संधी मिळते या 20 डीजे मास्टरला एक सुमधुर संगीत सादर करायचंय
DJ Jacob Mix. तीन षटकांची सांगत आहोत आणि तीन षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 20 वसार संघाची 36 धावा धावफलकावरती. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. खिडकाली गाव एंड कडून जितू येतोय या चौथ्या षटकामध्ये. या दरम्यान शिवनाथजी खुटारकर डायगर गावचे थोर समाजसेवक आहेत, यांचं येत आहे शुभागमन होते. विनंती असे साहेबांना की व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे. तर खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. परमपूज्य डिकिताजी महाराज क्रीडांगणावरती आपण ही स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. श्री खिडकालेश्वर चषक 2018चं एक दिमागदार आयोजन आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय या 20 वेगाने इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय हा गोलंदाज जितू. वेग ही त्याची ओळख आहे आणि आपली ओळख सिद्ध करतोय. पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा परिचय देतोय या 20 वसार संघाचे फलंदाज रवी वायलेला. धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. नक्कीच भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ डायगर यांचं आभारी आहे. परमपूज्य टिकिताजी महाराज क्रीडांगणावरती ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता, इनस्विंगच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. इनस्विंग आउटस्विंग ही ओळख आहे जितूची. आणि सलगचे 2 चेंडू आपण पाहतोय, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती. आणि धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम केलं जात आहे गोलंदाज जितूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होतोय, राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय गोलंदाज जितू. तर स्ट्राईकला फलंदाज रवी वायले. शॉर्ट ऑफ लेनचा वापर करतोय, शॉर्ट ऑन पुल करतोय, पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सीमा पलीकडे षटकार. DJ Manish. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने वाढती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गावदेव वसार संघाची 2 निर्धाव चेंडू फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवला फलंदाज रवी वायलेने. तुम्ही जास्त वेळ रवी वायले सारख्या फलंदाज शांत ठेवू शकत नाही. तोच फलंदाज बॅटचा पीस ओपन केलाय. सुरेख चेंडू फेकला होता, मिस टायमिंग फटका टॉप एज लागतोय. फलंदाज बाद, सुरेख जेल टिपतोय या 20 आपण पाहतोय. शॉर्ट टर्मॅन क्षेत्रामध्ये अनिकेत आणि अजून एक धक्का बसतोय गावदी वसार संघाला. बिग विकेट रवी वायले बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. तर नवीन पंध आपण पाहतोया 20 प्रमोद उर्फ बंटी या नावाने सुपरजित 5व्या क्रमांकावरती येतोय बंटी. तर स्ट्राईकला पंध आपण पाहतोया 20 सुरज दुधकर. खूप मोठं नाव आहे. अंडर 21चा हा खेळाडू आपण पाहतोय. यंग टॅलेंट आपण पाहतोय वसा संघाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू फेकला, स्क्वेअर द विकेट खेळतोय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. हेमंत मात्र येतोय चेंडूवरती. उचलेल फेकेल तोपर्यंत एका धावेचा अवधी असेल. अप्रतिम फेकी आपण पाहतोय. ऑन द स्टंप फेकी, एक्युरेट फेकी पाहायला मिळाली. डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रातून आपण जर पाहिले गेले तर अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं होतं. स्क्वेअर क्षेत्रामध्ये धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावा धावफलकावरती. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय.
श्री खिडकाळेश्वर चषक 2018चं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. मानाची आणि सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. या मैदानावरती परमपूज्य स्वामी डिकेदासजी महाराज क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. तर स्ट्रायकर फलंदाज बंटी येतोय 5व्या क्रमांकावरती. अप्रतिम षटक फेकतो गोलंदाज जितू. एका षटकाचा अपवाद वगळता आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू फेकला तर मिस टायमिंग फटका आहे. जेलची संधी असेल. पिंट्या जोशी पोहोचू शकला नाही जेलपर्यंत. तोपर्यंत एका धावेचा अवधी असेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती. 11.00च्या सरासरीने 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय गावदेवी वसार संघाची. थँक्यू सो मच. पहिलं षटक आता होतं गोलंदाज सुरेंद्र लोखंडेने P1च्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये बाला बोरोने तब्बल 16 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये रुपेशने 11 धावा खर्च केल्या. त्याच रुपेशवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय आणि संघनायक आहे नावपाडा संघाचा. अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा येतोय. सुरेख चेंडू फेकला ऑनटॉपचा फटका आपण पाहतोय. एक धाव पूर्ण करतोय. बाला बोराडे आहेत. चेंडूवरती येतील उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी असेल. धावसंख्या 1 ने वाटी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय 20 गावदेवी वसार संघाच्या माध्यमातून. 60 ते 65 धावा बनवाव्या लागतील. आता माझा बॅटचा फेस ओपन करावा लागेल. सूरज दुधकरला मोठे फटके मारावे लागतील परंतु त्यांच्या समोर तेवढा चांगला गोलंदाज आहे तो म्हणजेच रुपेश. संघनायक आहे नवपाडा संघाचा. या स्लोगोरच्या षटकामध्ये या हाणामारीच्या षटकामध्ये येतोय टायगर गाव एंड कडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा रुपेश. सुरेख चेंडू फेकला अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. एकदा पूर्ण करतोय. हेमंत मात्रे आहे. चेंडूला अडवतोय. थोडासा उशीर होतोय उचलण्यासाठी तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाटी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 47 धावा धावफलकावरती. 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील दुसरा सामना दावडी विपक्ष माऊली 11 वडवली या दोन संघांमध्ये. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे. दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता. स्क्वेअर द विकेट खेळतोय. एकदा पूर्ण करतोय. हेमंत मात्र येतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सूरज दुधकर आणि फलंदाज बंटीमध्ये धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सकाळचं सत्र सुरू आहे सर. नक्कीच गोलंदाजांसाठी पोषक अशी खेळपट्टी आपण पाहतोय कारण की कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं तर 90 धावा उच्चांक आहे निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचा. यावेळी मोठा फटका सूरज दुधकर ब्रँडेड फटका षटकार. थँक्यू सो मच. वसार गावचा ब्रँड दाखवतो या फटक्यावरती सूरज दुधकर. मी आधीच म्हटलं होतं फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली. अंडर 21चा हा खेळाडू आपण पाहतोय सूरज दुधकर. धावसंख्या 6 ने वाटी. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण होत आहेत गावदेवी वसार संघाची. गोलंदाज रुपेश सज्ज होतोय टायगर गाव एंड कडून. सुरेख चेंडू फेकला होता. कमबॅक करतोय हीच तर ओळख आहे गोलंदाज रुपेशची. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 55 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 55 धावा. सुरेख चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा ब्लॉकरचा वापर करतोय. ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज आपण पाहतोय 20 रुपेश. आणि 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 55 धावा धावफलकावरती आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय
गावठी वसार संघाने नावपाडा या संघासमोर. त्यापुढीलचा सामना असेल दावडी विपक्ष माऊली 11 वडवली या दोन संघांमध्ये. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. तर यापुढील सामना असेल काही कारणास्तव पहिल्या फेरीमधील तिसरा सामना असेल दहिसर विपक्ष जय हनुमान डायगर या दोन संघांमध्ये. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील तिसरा सामना दहिसर विपक्ष जय हनुमान डायगर या दोन संघांमध्ये. तर सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय गावठी वसार विपक्ष नावपाडा या दोन संघांमध्ये. गावठी वसार संघ निर्धारित 5 षटकामध्ये 11.00 च्या सरासरीने 55 धावा लावले. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती नावपाडा या संघासमोर. 11.20 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील नावपाडा संघाला. तर त्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय इतर मॅक्रोमध्ये आमचे सहकारी समन्वयक मित्र कलंबोलीचा एक गोड आवाज प्रवीणजी अर्जुने सर. धन्यवाद रोशन संत. एकंदर आपण पहिल्या सत्राचं धावतं वर्णन ज्यांच्या माध्यमातून ऐकलं. तत्पूर्वी मात्र कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद मुखी एक नामघोष जगदंब जगदंब जगदंब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आमच्या व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर अतिथी क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडू यांचं सहर्ष स्वागत करत असताना मात्र आपण वळतो या स्पर्धेचा खेळाचा पहिल्या सामन्याचा उत्तरार्ध विजयासाठी लक्ष आहे 56 धावांचं. पहिला चेंडू गोलंदाजाचा फुल टॉस चेंडू आहेर मिळाला होता आणि हा स्वीकारला गेला. फुल टॉस चेंडूवर 1 बाउन्स सीमारेखा पार 4 धावा. या ठिकाणी निश्चितपणे पहिला चेंडू क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर लोअर फुलटॉसचा चेंडू होता आणि तो फुलटॉस चेंडूवरती मात्र 4 धावा. परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून बॅटीचं लीडिंग एज घेत चेंडू गेला डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक जरूर चेंडूच्या पाठीमागे पाहायला मिळाले. एकंदर जर विचार केला तर विजयासाठी लक्ष आहे 56 धावांचं. सलामीवीर फलंदाज सुरेंद्र आणि पिंट्या जोशी हे 2 फलंदाज यावेळेस मात्र मैदानावर पाहायला मिळतात. तर गोलंदाजीची धुरा मात्र P1चं षटक हाताळलं जाते गोलंदाज आदेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडंसं दिशेवरचं नियंत्रण हरवलं होतं. लेंथ जी आहे ती प्रॉपरली या ठिकाणी लेंथ साधता आली नव्हती आणि त्यामुळेच की काय पहिला चेंडू मात्र फुल टॉस गेला. परंतु त्यानंतर जे कमबॅक पाहायला मिळालं संधी जरूर निर्माण केली होती परंतु क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकले नाहीयेत. दुसऱ्या चेंडूवर आले फक्त सिंगल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उजव्याष्टी बाहेरचा अप्रतिम टायमिंग क्रिकेटचा क्लास क्रिकेटचा दर्जा या चेंडूवरती. चेंडू डीप एक नकाबार सीमा रेखा पार 4 धावांसाठी कणकणीत चौकार. DJ
एकंदर जर विचार केला रोशन तर 56 धावांचं लक्ष गाठायचं 5 षटकांचा हा सामना आहे 30 चेंडूंमध्ये या 56 धावा गाठायच्यात आणि या 56 धावांचा जर यशस्वी पाठलाग करायचा असेल तर पहिली 2 षटकं ही आक्रमणाची असतील P1 आणि P2 मध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मानस मात्र या 2 सलामीवीर फलंदाजांचा आपण पाहतोय एकीकडेच सुरेंद्र तर त्याच्याबरोबर आपण पाहिलं पिंट्याच्या माध्यमातून दोनही फलंदाजांना आपल्या डावाची सुरुवात मात्र आक्रमकतेने केली चौकारानं आपलं खातं खुलं केलं आणि संघाला मात्र 2 चौकाराच्या मदतीने तब्बल 9 धावांवरती नेऊन पोहोचवलं गेलंय परंतु जो कमबॅक आपण आदेशच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय या अगोदरचा चेंडू फेकला गेला होता निर्धाव त्यानंतरच्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर अतिशय वेगानं चेंडूचा मारा केला गेला होता गोलंदाजीची दिशा जर आपण पाहिली तर आता मात्र थोडंसं डिफेन्सिव्हली गोलंदाजी करताना गोलंदाज पाहायला मिळतो कारण पहिले चेंडू जर आपण पाहिले तर अग्रेसिव्ह स्वरूपाची गोलंदाजी होती आक्रमक गोलंदाजी होती जिथं विकेट मिळवण्याचा मानस गोलंदाजाचा दिसत होता परंतु त्यानंतर 2 चौकार आले त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि तिथून मात्र गोलंदाजानं एक डिफेन्सिव्ह लाईन पकडली कारण गोलंदाज नेहमी सातत्यानं 2 प्रकारची गोलंदाजी करत असतो एक आक्रमक गोलंदाजी जिथे गोलंदाज हा फलंदाजाला बाद करण्याचा मानस मनामध्ये घेऊन प्रत्येक चेंडू विकेट टू विकेट करत असतो त्यानं काहीतरी वेगळं पण त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो परंतु जेव्हा एखादा फलंदाज हा हावी होतो त्यावेळेला मात्र हा गोलंदाज डिफेन्सिव्हली गोलंदाजी किंचित आउटसाइड द ऑफ स्टंप ज्याला आपण वाईड आउटसाइड असं गोलंदाजी म्हणतो त्या प्रकारची गोलंदाजी ही निश्चितपणे अंतिम 3 चेंडूवर पाहायला मिळाली आणि यामध्ये यश संपादन केलं आदेशच्या माध्यमातून आणि षटक समाप्त होते पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर मात्र धावफलकावरती धावा आल्या दुहेरी अंकामध्ये अर्थातच 10 धावा धावफलकावरती समीकरण जर पाहिलं रोशन तर अजूनही येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज येणारे 24 चेंडू आणि 46 धावा लक्ष कठीणतम निश्चितपणे नाहीये अवघड जरूर नाहीये कठीणतम देखील नाहीये कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये असं म्हटलं जातं नथिंग इज इम्पॉसिबल क्रिकेटमध्ये काय अशक्य असं काही नसतं कोणतीही धावसंख्या सुरक्षित यावेळेस मात्र पुन्हा एकदा मानस बनवला होता प्री मेडिटेड शॉट चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी कणकणीत चौकार तर या देखील गोलंदाज अर्थातच सूरजचं स्वागत देखील चौकाराने केलंय गोलंदाजावरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न हा पहिल्या चेंडूवर केला गेला आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं फलंदाजी करणाऱ्या नवपणा संघाचा जर आपण विचार केला सुरेंद्र आहेत ज्यानं चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली आणि त्यानंतर पिंट्यानं मात्र आपल्या नावारूपाला साजेसा खेळ हा निश्चितपणे या मैदानावरती केलाय जी अपेक्षा केली गेली होती या खेळाडूकडनं ही अपेक्षा मात्र पूर्ण करतोय परंतु अजूनही जर विचार केला तर विजयासाठी लक्ष गाठायचंय पुन्हा एकदा मानस बनवला स्विच हिट चेंडू सीमारेखा पार यावेळेस मात्र 6 धावांचा उत्तुंग षटकार धन्यवाद डीजे धन्यवाद तर निश्चितपणे डीजेच्या माध्यमातून देखील आपण सुमधुर संगीताची मेजवानी मात्र या क्रीडा स्पर्धांचा आनंद लुटणारा क्रीडा रसिकांसाठी कारण एकंदर जर आपण पाहिलं तर जीटीसीच्या माध्यमातून देखील या स्पर्धांचं थेट प्रक्षेपण केलं जातं आणि जे क्रीडा रसिक मैदानावरती येऊ शकत नाहीत आपल्या वैयक्तिक कारणास्तव किंवा काही कौटुंबिक कारणास्तव जर मैदानावरती येऊ शकत नसतील व्यावसायिक कारणास्तव तर अशा क्रीडा रसिकांना मात्र घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धांचा आनंद आपण जीटीसीच्या माध्यमातून जरूर या स्पर्धांचं थेट प्रक्षेपण पाहतोय एकंदर जर विचार केला तर आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ खिडकाली आयोजित श्री खिडकाडेश्वर चषक 2018 पर्व तिसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते आणि एक अतिशय भव्य दिव्य आयोजन मात्र आपण या 3ऱ्या वर्षाच्या स्पर्धांमध्ये पाहतोय सातत्यानं जर पाहिलं तर खूप दर्जेदार आयोजन या विभागामध्ये सातत्यानं क्रीडा स्पर्धांचं होत असतं आणि त्यातलीच एक मानाची स्पर्धा म्हणून या खिडकाडेश्वर चषकाकडे देखील पाहिलं जातं षटक क्रमांक 2 यावेळेस मात्र मैदानावरती सुरू आहे सूरजवर केला गेलाय हल्ला बोल आणि षटक क्रमांक 2 सुरू असताना धावफलकावरती मात्र धावा आल्यात
बिनबाद. 22 धावा. पुन्हा एकदा हलकासा वरपीच चेंडू रडार मध्ये सापडलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. तर निश्चितपणे आपण पाहतोय प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेट नंतर मात्र आपल्याला सुमधुर संगीताचा नजराणा या स्पर्धेच्या दरम्यान ऐकायला मिळतो. आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम धून यावेळेस देखील आपण या डीजेच्या माध्यमातून ऐकली. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. अत्यंत महागडं षटक या सत्रातलं नव्हे तर या सामन्यातलं सर्वात महागडं षटक ठरलं. एकूण 18 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या सूरजच्या माध्यमातून. तब्बल आले 2 षटकार 1 चौकार आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते आघाडीचे फलंदाज सुरेंद्र आणि त्याला सुरेख साथ मात्र ज्यांच्या माध्यमातून दिली गेली पिंट्या जोशीचा जर आपण विचार केला जो दबदबा या विभागामध्ये या खेळाडूचा आणि आपल्या नावारूपाला साजेसा खेळ मात्र या सामन्याच्या माध्यमातून. कारण पिंट्या जोशी आणि सुरेंद्रनं ओळखले की सुरुवात योग्य असणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच की काही पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 28 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. विजयासाठी लक्ष्य आहे 56 धावांचं आणि ज्यापैकी जवळपास 50% धावा या पहिल्या 2 षटकामध्ये उभारल्या गेल्यात. जर तुमचा पाया मजबूत असेल P1 आणि P2 ची ही 2 षटकात जिथे तुमचे फलंदाज आक्रमक फलंदाजी करू शकतात आणि हे मात्र ओळखलं या 2 फलंदाजांना. पिंट्या जोशीनं केलेलं आक्रमण हल्लाबोल आणि त्यानंतर मात्र आता या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर अजूनही येणारे 18 चेंडू 28 धावा हे या षटकाच्या अगोदरचं समीकरण होतं. परंतु आता जर आपण पाहिलं तर सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे या दोनही फलंदाजाच्या माध्यमातून. एक योजनाबद्ध पद्धतीनं या 56 धावांचा पाठलाग करण्याचा मानस मात्र या 2 फलंदाजांचा जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल धावा उभारल्या गेल्या 28 आणि त्यानंतर मात्र थोडंसं शांत फलंदाजी ही निश्चितपणे पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज. यावेळेस मात्र संधी उपलब्ध होते आहे. चुकीचं कॉलिंग आणि फलंदाज सुरेंद्रची खेळी मात्र संपुष्टात. तर यावेळेस मात्र पहिली सांघिक सफलता मिळते. पहिलं यश या ठिकाणी निश्चितपणे मिळते. सांघिक का होईना परंतु फलंदाज ही जी जोडी होती ही जोडी थोडंसं डोकेदुखी ठरत होती कारण या ठिकाणावर मात्र कमबॅक करण्याची संधी या गोलंदाजी करणाऱ्या वसार संघाला जरूर असू शकते. फुलर लेनचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर होत नाहीये कारण इतक्या वेगानं हा चेंडू फेकला गेला होता. गोलंदाज गिरीश मात्र विपरीत परिस्थिती मध्ये गोलंदाजीसाठी आला ज्यावेळेला तो संघ त्याचा संघ अडचणीमध्ये होता. ज्यावेळेला पहिल्या 2 षटकामध्ये 14च्या सरासरीने 28 धावा आल्या होत्या. अशा विपरीत परिस्थितीमध्ये गिरीश या गोलंदाजाला गोलंदाजी कडीची संधी मिळाली आणि त्या संधीचं मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर योग्य न्याय दिला गेला या संधीला. परंतु यावेळेस मात्र चूक केली आहे. पॅड लाईनला चेंडू पिंट्यासारख्या फलंदाजाला आणि या चेंडूवरती मात्र येतोय उत्तुंग कणकणीत षटकार. तर निश्चितपणे या ठिकाणी फलंदाज पिंट्याच्या बॅटमध्ये निघालेला हा 3रा षटकार. 36 धावा धाव फलकावरती उभारले गेल्यात. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये मोठी शिकार. फलंदाज पिंट्या जोशी बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा फलंदाज गमावलाय तो नवापाडा संघानं.
मस्त मंडळ खिळकाळी आयोजित हे खिळकाळेश्वर चषक 2018 ही भव्य क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमधून पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर निघतोय. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर बरंच उलटफेर या खेळाच्या उत्तरार्धामध्ये पाहायला मिळालं. दमदार सुरुवात केली सुरेंद्र आणि पिंट्याच्या माध्यमातून 14च्या सरासरीनं P1 आणि P2च्या षटकात तब्बल 28 धावा आल्या. विपरीत परिस्थितीमध्ये गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला गेला गिरीशच्या हातामध्ये आणि या गिरीशनं मात्र संघाला मिळवून दिलं ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मिळवून दिली. जे यश अपेक्षित केलं गेलं होतं पिंट्या जोशीला मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. सुरेंद्र देखील धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. आघाडीचे दोनही फलंदाज यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत आणि एकंदर समीकरण जर पाहिलं तर अजूनही येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. गिरीशचं एक षटक या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक नवचैतन्य निर्माण करून देणार आहे. कारण एकंदर जर पाहिलं तर थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळालं वसार संघ पहिल्या 2 षटकामध्ये ज्यावेळेला 28 धावा धावफलकावरती आल्या आणि अशा परिस्थितीमध्ये 8 धावांचं षटक फेकत मात्र गिरीशनं पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्या संघाला परत आणण्याचं काम केलंय. उजव्याष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा केला गेला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज यावेळेस मात्र मैदानावरती आपण पाहतोय रुपेश. ज्या रुपेशनं पहिल्या सत्रात 2 षटकांचा मारा केला. एक जेन्युइन ऑलराऊंडर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या नवापाडा संघामध्ये या खेळाडूची ओळख आहे. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह चेंडू मात्र जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून साइड स्क्रीनच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार. तर फलंदाज रुपेशने मात्र षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली. पहिला चेंडू जरूर त्या ठिकाणी निर्धाव फेकला गेला होता गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. परंतु त्यानंतर मात्र ज्या प्रकारच्या क्रिकेटचा क्लास दाखवलाय दर्जा दाखवलाय कारण गोलंदाजाच्या डोक्यावरून एखादा चेंडू फलंदाज ज्यावेळेला टोलवतो त्याला निश्चितपणे सेफ झोन मानला जातो. कारण या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक सहसा क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच की काय क्रिकेटच्या परिभाषेमध्ये याला सेफेस्ट झोन म्हटला जातो. आणि रुपेशने ओळखलं की एक मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो फटका मात्र षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूवरती आला. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले त्या षटकातले. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर मात्र षटकार आलाय. परंतु षटकारानंतर पुन्हा एकदा सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे ती रुपेशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाळासाठीचा हा चेंडू कदाचित शफल केला होता. फॉलो करण्याचा प्रयत्न होता. लाईन थोडीशी बिघडली आहे आणि हेच एक मानस होता फलंदाजाचा कारण क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस दाखवला होता बाळाचा. जर आपण विचार केला तर एक दिप्पाड शरीर यष्टीचा हा फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि दबाव मात्र गोलंदाजाच्या गोलंदाजीवर जरूर पाहायला मिळते. एकूण धावसंख्या धावफलकावर 44. तर मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र येतोय फाईन लेग सीमा रेखा पार 4 धावांसाठी कणकणीत चौकार. धन्यवाद डीजे. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतो या चौकारानं मात्र जवळपास सामना खुला केलाय कारण अजूनही येणारे 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. परंतु ह्या प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा जरूर केली गेली असेल. 12 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण होतं रोशन सर. आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला त्यावेळेला असं वाटलं की कदाचित वसार संघ या ठिकाणी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करतोय की काय. परंतु रुपेशनं एक षटकार खेचला आणि त्यापाठोपाठ बाळाचा जर आपण विचार केला तर बाळाच्या बॅटमधनं आलेला चौकार देखील पुन्हा एकदा सामन्यामध्ये नवापाडा संघाला मात्र थोडंसं विजयाच्या समीप नेऊन पोहोचवणारा चौकार ठरला. परंतु त्यानंतर चांगला कमबॅक डॉट चेंडू आलाय सिंगल आली आहे. सामन्यामध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर रंगत ही कायम आहे. सामना अजूनही दोनही संघांच्या बाजूनं समान पद्धतीनं झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती या नवापाडा संघ 49 धावा धावफलकावरती आल्यात आणि विजयासाठी लक्ष जर आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि अजूनही
7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा हे विजयाचं समीकरण असेल. पहिल्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी आपण पाहतोय आणि यानंतर मात्र पहिल्या फेरीतील पुढचा सामना असेल दहिसर आणि डायगर या दोन संघादरम्यान. म्हणजे एकंदर जर आपण विचार केला तर दहिसर आणि डायगर या दोन संघादरम्यानची लढत देखील या मैदानावरची एक अप्रतिम लढत आपल्याला दोन दिग्गज संघांमध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना टायगर संघ कोणत्या प्रकारची कामगिरी करतो या मैदानाच्या कानाकोपऱ्याची इत्तंभूत माहिती असणारा संघ टायगर संघ आणि त्याच्या विरुद्ध मात्र याच विभागामध्ये खूप नावलौकिक मिळवलेला दहिसर संघ या दोन संघादरम्यानचे एकीकडे आयोजक संघ आपण असं म्हटलं तरी चालेल आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर पाहुणा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. दरम्यान गोलंदाज यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने चेंडू वळवला गेलाय. पॅडल स्वीप, नो मॅन्स लँड, चेंडू ट्रॅव्हल करतोय, सामना खुला केलाय. फलंदाज बाळाच्या बॅटमध्ये निघालेला दर्जेदार चौकार. तर निश्चितपणे या ठिकाणी चौकार मात्र पाहायला मिळाला तो फलंदाजाच्या बॅटमधनं. पॅडल स्वीप केल्या गेल्या. फलंदाजानं ओळखलं की या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडूला मात्र केवळ दिशा दिली आहे. ज्या गिरीशनं तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती असं वाटलं होतं की गोलंदाज गिरीश पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंगत निर्माण करेल, परंतु आपल्या अनुभवाचा मात्र फायदा आपल्या संघाला करून दिला तो फलंदाज बालाच्या बॅटमधनं आलेल्या चौकारानं. अजूनही जर पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. लोअर फुल टॉसचा चेंडू, 3 धावांची गरज आहे, माफ करा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. सामना खुला केला गेला आहे आणि याच बरोबर विजय चौकार येतोय तो फलंदाज बालाच्या बॅटमधनं. श्री खिडकालेश्वर मंडल येतोय काल्याचे डोंगराला. श्री खिडकालेश्वर मंडल येतोय काल्याचे डोंगराला.